मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. आरसी बीम ऑफ 230 mm wide and 450 mm deep is reinforced with 3 number of 16 mm diameter bars. The FE415 on the tension side with an effective cover of 50 mm. The determine the spacing of 6 mm mild steel two-legged vertical shear stirrups. If the factor shear force is 6 kilonewton, assume M20 grade for concrete आणि टाऊसी दिलेलं आहे 0.53 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचं, बी दिलेलं आहे, डी दिलेलं आहे. डी किती दिलेलं आहे 450. स्पेसिंग दिलेलं असल्यामुळे याला कॅपिटल डी म्हणून समजू आपण. सॉरी, कव्हर दिलेला असल्यामुळे याला कॅपिटल डी समजू. तर डी मायनस कव्हर करायचं ते 400 mm येईल. मग टाऊ व्ही काढायचं. टाऊ व्ही कसं काढायचं मित्रांनो, व्ही यू अपॉन बीडी. तर 60 इंटू 10⁻³ फॅक्टर लोड दिलेला आहे आणि 230 इंटू 400 हे तुमचं 0.65 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग काय करायचं, टाऊ मॅक्स काढायचं. टाऊ मॅक्स कुणासाठी काढायचं मित्रांनो, टाऊ मॅक्स हे M20 साठी काढायचं. M20 साठी 2.8 व्हॅल्यू. ते काढल्यानंतर ते ओके, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे ओके. मग काय करायचं, टाऊसी दिलेलं आहे आपल्याला, टाऊसी दिलेलं आहे. तर टाऊसी डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट दिलेली. तर डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट ही याच्यापेक्षा कमी, म्हणून रेनफोर्समेंट लागणार आहे. तर आता रेनफोर्समेंट लागणार आहे, तर SV इज इक्वल टू 0. सगळ्यात पहिले आपल्याला VUS काढावं लागेल. काय काढावं लागेल, VUS. तर VUS काय राहील, VU मायनस टाऊसी इंटू बीडी. तर टाऊसी इंटू बीडी, तर टाऊसी इंटू बीडी हे किती येतं मित्रांनो, 11,240. मग फॉर्म्युला काय, 0.87 FY ASV डी अपॉन VUS. मग काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले SV मध्ये 0.87. इथं जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, नीट लक्ष द्या. इथं जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, स्पेसिंग साठी माइल्ड स्टील मटेरियल दिलेलं आहे. स्पेसिंग साठी मटेरियल काय आहे, स्पेसिंग साठी मटेरियल काय आहे, माइल्ड स्टील. म्हणून तिथं 250 घ्यायचं. आलं लक्षात. इथं कन्फ्युज होऊ शकता तुम्ही, कारण FE 415 पण दिलेलं आहे. आलं लक्षात. तर इथं माइल्ड स्टील घ्यायचं. तर किती येतं ते 250 इंटू 2 इंटू पाय भागिले 4 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय VUS किती आहे, 11,240. किती येतं बघा, SV. डी राहील. डी किती आपल्याकडे 400. किती येतं बघा मित्रांनो, SV इज इक्वल 437.69. सगळ्यांनी क्रॉस चेक करा. MM झालं. हे झालं तुमचं स्पेसिंग रिक्वायर्ड. आता मिनिमम स्पेसिंग साठी चेक करायचं. SV मीन किती येतं मित्रांनो आपल्याकडे, SV मीनचा फॉर्म्युला काय, 0.87 FY ASV अपॉन 0.4B. 0.4B. तर 0.87 FY किती आहे 250. ASV किती आहे 2 इंटू π/4 इंटू 6चा स्क्वेअर. ब्रॅकेट क्लोज. 0.4B किती आहे मित्रांनो, बी किती आहे 230. किती येतं फास्ट, बरोबर 133.68. 133.68 किती आलं हे, 133.68 mm. आणि SV मॅक्स 0.75D किंवा 300 पेक्षा कमी पाहिजे. 0.75 इंटू डी किती आहे 400. किती येतं हे 300 mm. 300 mm. तर आपल्याला काय म्हणजे हे योग्य आहे. हे खूप जास्त झालं. लक्षात. तर स्पेसिंग कितीची देऊ शकता तुम्ही, याच्यावरून मिनिमम स्पेसिंग 130 mm ची देऊ शकता. कितीची लिहू शकता,
मिनिमम हा. तर याच्यात काय करायचं असं लिहायचं. वाक्य काय लिहितात हा द स्पेसिंग ऑफ 6 mm डायमीटर माइल स्टील टू लेग्ड वर्टिकल स्टिरप्स इज 130 mm. क्रॉस सेक्शन किती त्याचं 130 mm. लक्षात समजलं सीसी लक्षात. हा हा झाला एक प्रॉब्लेम. आता बघा पुढचा प्रॉब्लेम याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हा बीम ऑफ 230 mm. बघा मित्रांनो बीम ऑफ 230 mm आणि 230 mm 230 mm वाईड आणि 450 mm डीप 450 mm डीप हा इज सब्जेक्टेड टू वर्किंग फोर्स हा. आता याला व्हीयू काढायला काय करायचं डायरेक्ट 70 × 1.5 70 × 1.5 किती येतं बघा 70 × 1.5 किती येतं 70 × 1.5 किती येतं 105 किलो न्यूटन म्हणजे 105 × 10⁻³ न्यूटन. मग सगळ्यात पहिले टाऊ व्ही काढायचं म्हणजे शेअर स्ट्रेस व्हीयू अपॉन बीडी. तर व्हीयू किती आहे 105 अपॉन बी किती आहे 230 इंटू डी किती आहे 450 किती येतं हे 1.01 1.014 न्यूटन पर मीटर स्क्वेअर लक्षात. नंतर आता बघा तेवढंच उत्तर येतं ना टाऊ व्ही. मग टाऊ सी मॅक्स चेक करायचं. टाऊ सी मॅक्स किती आहे एम काय M15 आहे. M15 साठी किती राहील M15 साठी किती राहील 2.5 न्यूटन पर स्क्वेअर म्हणजे ओके. मग गो फॉर नेक्स्ट टाऊ सी किती आपल्याकडे 0.54. टाऊ सी हे टाऊ बी पेक्षा कमी आहे म्हणजे रेनफोर्समेंट लागतं. टाऊ बी इज ग्रेटर दॅन टाऊ सी देअरफॉर रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड. रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड. आता बघा मित्रांनो एवढं झालं. मग काय करायचं VUS काढायचं. आता बघा इथं पर्सेंटेज ऑफ स्टीलची ना आवश्यकताच नाही. तर पर्सेंटेज ऑफ टेन्साइल स्टील इज 0.75 आणि टेक टाऊस इज 0.54 MPa. हे म्हणजे ह्याच्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू दिलेली ते लिहायची गरज नाही तुम्हाला. पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट आलं लक्षात. पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट लिहायची गरज नाही. मग डायरेक्ट आपल्याला टाऊसी माहिती आहे आपण डायरेक्ट लिहिलं. मग काय करायचं मित्रांनो आता VUS काढायचं. VUS काय VU मायनस टाऊसी इंटू बीडी. VU मायनस टाऊसी इंटू बीडी. तर VU किती मित्रांनो तुमच्याकडे 105 इंटू 10⁻³ मायनस 0.54 इंटू बी किती आहे 200 आणि डी किती आहे 450 किती येतं हे VUS किती येतं VUS 49,110 न्यूटन. 49,110 न्यूटन. मग आता काय करायचं स्पेसिंग ऑफ 6 mm आपल्याला काय दिलेलं आहे हे बघा स्पेसिंग कॅल्क्युलेट द स्पेसिंग ऑफ 8 mm दिलेलं ना. तर मग 8 mm घ्यायचं. कॅल्क्युलेट द स्पेसिंग ऑफ 8 mm 8 mm साठी ना तर 8 mm डायमीटर तर म्हणजे SV काय फॉर्म्युला आहे त्याचा 0.87 FY इंटू डी डिवायडेड बाय VUS. तर 0.87 FY किती आहे. आता बघा मित्रांनो काही कन्फ्युज व्हायचं काम नाही. आता इथं त्यांनी दिलेलं आहे सरळ सरळ आपल्याला काय दिलेलं आहे 415 घ्यायचं. 415 आपल्याकडे किती 415 इंटू
2 × 2 लेग आहे ना, पाय भागिले 4. त्याचं डायमीटर किती आहे? जर डायमीटर प्रोव्हाइड केलेलं असं तर हे घ्यायचं, नाही तर मग 6 आणि 8 कोणचंही ऍझ्युम करायचं. 6 आणि 8 कोणचंही ऍझ्युम करायचं. 10 नाही करायचं ऍझ्युम. डेप्थ किती? डी 450. 450. ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट क्लोज. VUS किती मित्रांनो? 49,110. किती येतं SV? किती येतं? 332.59. आता चेक फॉर मिनिमम. SV मिनिमम 0.87 FIASV अपॉन 0.4 B. 0.87 415 इंटू 2 इंटू पाय भागिले 4 इंटू 8चा स्क्वेअर भागिले 0.4 इंटू बी किती आहे मित्रांनो? 230. किती येतं हे? SV 394.5. हा, नंतर आता बघा, SV मॅक्स साठी चेक करायचं. चेक करू आपण. SV मॅक्स साठी 0.75 डी. 0.75 डी. 0.75 इंटू डी किती आहे मित्रांनो? 450. किती येतं हे? 337.5. बघा मित्रांनो, आता इथं 332 येईल, इथं मिनिमम साठी 394 येईल, इथे 337. म्हणजे तुम्ही 300 सिलेक्ट करू शकता. किती सिलेक्ट करायचं? 300 mm. तर ते वाक्य कसं लिहायचं याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ते वाक्य कसं लिहायचं दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, काय लिहायचं आपल्याला? प्रोव्हाइड प्रोव्हाइड 8 mm diameter, diameter 2 leg vertical stirrups at the rate spacing किती आहे? 300 mm. मिनिमम घेऊन टाकायचे. CC क्रॉस सेक्शन. लक्षात समजलं? याचा पण फोटो देतो तुम्हाला मी. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो, समजायला ना? सोपं आहे ना? आता बघा मित्रांनो, रेक्टँग्युलर बीम 300 mm आणि 1010 mm इफेक्टिव्ह. 1010 mm इफेक्टिव्ह हॅज अ स्पॅन ऑफ 7 मीटर. याचा स्पॅन किती आहे? 7 मीटर. म्हणजे लेंथ ऑफ स्पॅन इज 7 मीटर. इज लोडेड विथ 45 kilonewton per meter. 45 kilonewton per meter. ती घेतलं नाही, तुम्ही केलाय. 45 kilonewton per meter. लक्षात. मी काल सांगितलं ना आताच. मी सगळे घेणार, तुम्ही नाही केलं. Over the entire span, the tensile stress consists of 6 number of 22 mm diameter. Design the shear reinforcement for this beam. Consider M20 आणि Fe250 मटेरियल. टाउ सी PT लिम दिलेलं आहे 0.75% इज 0.56 MPa. टाउ सी मॅक्स दिलेलं 2.8 MPa. लोड दिल्या वेळेस VU कसं काढते मित्रांनो? WL/2. WL/2 किती? W 45 इंटू L. याला पहिलेच फॅक्टर ऑफ सेफ्टीने पण मल्टिप्लाय करून घ्यायचं. 1.5 इंटू डिझाईन लोड लागत असतो आपल्याला. 1.5 इंटू 45 इंटू लेंथ किती आहे? 7 डिवायडेड बाय 2. किती येतं? 236.25 किलो न्यूटन. 236.25 किलो न्यूटन. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं? टाउ V
इज इक्वल टू VU डिवायडेड बाय BD. VU किती आहे? VU किती आहे? 236.25 भागीला B किती आहे? 300 आणि D किती आहे? 1010. किती येतं? टाऊ V किती येतं? 0.77 इंटू 10 to the power 3 घ्या इथं 0.77 ते किती 1010 1010 हा 0.77 न्यूटन पर mm². तर टाऊ सी मॅक्स शी जर चेक केलं तर 2.8 आहे म्हणजे ओके ओके गो फॉर नेक्स्ट. टाऊ सी काढायचं. टाऊ सी किती दिलंय हे पहा. पर्सेंटेज ऑफ रेनफोर्समेंट काही गरजेचं नाही आपल्याला. जर हे दिलं 0.56 MPa दिलेलं आहे याच्यापेक्षा कमी आपलं जास्त झालं टाऊ बी तर टाऊ सी रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड. रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड इज रिक्वायर्ड. आता बघा मित्रांनो SV 0.87 FY ASV इंटू D डिवायडेड बाय VUS. VUS काढायचं राहिलं. VUS काढून घेऊ आपण पहिले इथं. VUS काय राहील? टाऊ सी सॉरी VUS काय राहील मित्रांनो? VU मायनस टाऊ सी इंटू BD. तर VU किती आहे? 236.25 इंटू 10 to the power 3. टाऊ सी किती आहे? 56 0.56 इंटू 300 इंटू 1010 किती येतं हे? 66,000 66,570 66,500 बरोबर आहे का? 66,570 न्यूटन बरोबर आहे का? नीट लक्ष द्या. याला इथं खाली लिहितो मी. त्याला VUS पहिले आपण काढून घेतला. टाऊ V इज ग्रेटर दॅन टाऊ सी. मग VUS काढून घेतला आपण पहिले. VUS काढून घेतला. हे किती आहे? VU मायनस टाऊ सी इंटू BD हा मायनस VU किती आहे मित्रांनो आपल्याकडे? 236.25 इंटू 10 to the power 3 हा हे आलं आपल्याकडे. आता V स्पेसिंग काढायची. मिनिमम स्पेसिंग किती? काय फॉर्म्युला आहे? 0. मिनिमम नाही जी लागणारी रिक्वायर्ड 0.87 FY ASV इंटू D डिवायडेड बाय VUS. तर 0.87 FY किती आहे? 20 250 माइल स्टील. ASV किती घेतात? 2 इंटू पाय भागिले 4 पाय भागिले 4 कितीचा स्क्वेअर आहे? कितीचा स्क्वेअर आहे? 22 नाही 6चा स्क्वेअर. तिकडे बघा टेन्साइल कन्सिस्ट ऑफ 6 नंबर ऑफ 20 mm 22 mm डाय. इथं दिलेलं नाही ते ह्याच्यासाठी आहे एरियासाठी लक्षात. तर 6 घ्यायचा आपण 6 चा स्क्वेअर इंटू टी किती आहे? 1010 किती येतं हे? VUS किती आहे? 66,570 किती येतं? SV किती? 60 mm. हा आता मिनिमम साठी चेक करायचं. SV मीन काय? 0.87 FY ASV अपॉन 0.4 B. तर 0.87 FY किती आहे? 250 इंटू ASV किती आहे?
2 गुणिले पाय भागिले 4 इंटू 6चा स्क्वेअर इंटू काही नाही भागीला 0.4 बी किती आहे 200 बी किती आहे 300 ना 300 किती येतं बघा हे किती येतं फास्ट सांगा 102.49 एम एम मिनिमम ना याच्यापेक्षा कमीच यायला पाहिजे मग आपल्याला हे घेता येत अलग हा आणि मॅक्झिमम जर याच्यापेक्षा जास्त आली सॉरी हे मॅक्झिमम पेक्षा जर जास्त असेल हा हे जर मॅक्झिमम पेक्षा जास्त असेल तर काय करायचं मॅक्झिमम जे आहे ना ते घेऊन टाकायचं 300 लक्षात हा तर आता एस पी मॅक्स आता हे कमीच येणार 300 पेक्षा म्हणून ते घेतलं चालतं चेकिंग एस पी मॅक्स एस पी मॅक्स किती येतं बघा 0.75 डी हे तर 300 पेक्षा जास्तच येणार किती येतं 757.5 खूप जास्त आलंय म्हणजे मिनिमम 300 घेऊ शकतो हा पण आपण किती घ्यायची 180 एम एम च घेऊन कितीचं 180 एम एम च कारण की आपल्याला हा मिनिमम जर घ्यायचं म्हणलं तर 100चं घ्यावं लागेल तुम्हाला आणि जर हे 180 एम एम च घेऊ शकता तुम्ही आलं लक्षात समजलं हा आता नेक्स्ट प्रॉब्लेम एवढं लिहून घ्या फास्ट आता हा इकडे बघा कॅल्क्युलेट द स्पेसिंग ऑफ 6 mm diameter two-legged vertical stirrups of simply supported beam of span 3.6 meter with 230 mm B is equal to 230 mm आणि D is equal to 350 mm. The effective in cross section the beam is reinforced with 4 bars of 12 mm diameter. 4 bars of 12 mm diameter tension side are continued into the support grade of 415. The beam is carrying the UDL of 24 kilonewton per meter. तर VU काढता येईल आपल्याला 24 into 1.5 आपला फॉर्म्युला काय असतो मित्रांनो VU WL बाय WT L बाय कौन से थे कौन सी वेट है यूडीएल है ना WL स्क्वेअर बाय 8 WL स्क्वेअर बाय 8 तर VU इज इक्वल टू आपण पहिले WL स्क्वेअर बाय 8च घेतलं होतं ना याच्या आधी हा डब्ल्यू मग 1.5 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं डब्ल्यू हा किती येतो 24 इंटू एल किती आहे एल किती आहे मित्रांनो एल किती पटकन सांगा लेंथ 3.6 3.6 चा वर्ग भागिले 8 किती येतं 58.32 नीट सांगा फास्ट फास्ट सांगा नीट सॉरी मित्रांनो इथं मी चुकून डब्ल्यू स्क्वेअर बाय 8 म्हणजे बेंडिंग मोमेंट घेतली चुकून हा हा VU चा फॉर्म्युला काय आपला सॉरी आणि चुकीचं बोललो ह्याच्या आधी आपण बरोबर घेतलेलं आहे लक्षात WL पहा इथं WD बाय 2 घेतलेलं आहे लक्षात चुकून झालं ते बेंडिंग मोमेंटच्या कन्फ्युजन मध्ये झालं ते तर VU इज इक्वल टू काय असतं मित्रांनो WDL बाय 2 तर 1.5 इंटू 24 इंटू एल किती आहे 3.6 भागिले 2 किती येतं 64800 हा बरोबर आहे हा नंतर नंतर VU झालं टाव बी काय VU अपॉन बीडी तर VU किती आहे 64800 डिवायडेड बाय 230 इंटू 350 किती येतं हे 0.80
न्यूटन पर एम स्क्वेअर. नंतर हे झालं. टाऊ बी झाल्यानंतर काय करतो मित्रांनो आपण? टाऊसी टाऊसी मॅक्स पहिले घेतो. टाऊसी मॅक्स किती आहे? टाऊसी मॅक्स मटेरियल कोणचं आहे मित्रांनो? कॉन्क्रीट कोणत्या ग्रेडचं आहे? M20 म्हणजे 2.8 2.8 न्यूटन पर एम स्क्वेअर. ओके. मग टाऊ टाऊ सी काढायचं. आता टाऊ सी काढायला सगळ्यात पहिले आपल्याला पीटी लिम इथं काढावंच लागेल, कारण की टेबल दिलेला आहे. हा, तर टेबल मध्ये पहिले आपल्याला पीटी लिमच कळायला पाहिजे. सगळ्यात पहिले मग काय करावं लागेल आपल्याला? एएसटी काढावं लागेल. तर एएसटी काय आहे? पाय भागिले 4 इंटू डी स्क्वेअर इंटू नंबर्स. हा, तर पाय भागिले 4 इंटू डी किती आहे? 12 चा स्क्वेअर इंटू 4 किती येतं हे? 452.39 mm स्क्वेअर. हे आला एएसटी. एएसटी हा, पीटी लिम इज इक्वल टू काय असतं रे? एएसटी डिवायडेड बाय बीडी इंटू 100. एएसटी किती आहे? 452.39 भागीला बीडी किती आहे? बी 230 इंटू 350 इंटू 100 किती येतं बघा बरं? 0.56%. हा, बघा मित्रांनो, आता टेबल नुसार आपल्याला 0.56 डायरेक्ट दिलेलं नाहीये नाहीये ना. तर मग काय करायचं? हे पहा, 0.56 हे 0.75 आणि 0.56च्या मध्ये येईल. पण टाऊसी इज इक्वल टू फॉर्म्युला लावायचा. काय करतात फॉर्म्युला? जसं मी सांगितलंय तसं पहिलेच फॉर्म्युला घ्यायचा. घ्या, पटकन सांगा. हा फॉर्म्युला लर्न करा मित्रांनो. टाऊसी 1 इकडे बघा. याला 1 कंडिशन मानायची आणि याला 2 कंडिशन मानायची. हा, आणि हे स्वतः पीटी. याला काय म्हणायचं? पीटी. याला काय म्हणायचं? पीटी. हे लक्ष दे बाळा. हा, याला काय म्हणायचं? पीटी. याला म्हणायचं 1 आणि 2 कंडिशन. 1 आणि 2 कंडिशन. तर इकडे बघा मित्रांनो, टाऊसी 1. तर टाऊसी 1 किती आहे तुमच्याकडे खालचं? 0.48 प्लस टाऊसी 2 0.56 मायनस 0.48 भागीला पीटी 2 किती आहे? पीटी 2 0.75 मायनस 0.56 सॉरी 0.50. हा, नंतर इकडं 0.56 मायनस पीटी 1 किती आहे? 0.75 सॉरी 0.50 किती येतं बघा हे? टाऊसी हे 0.50 सॉरी हा 0.50 किती येतं? 0.499 म्हणजेच 50 0.50 0.50 हा 50 न्यूटन पर एम स्क्वेअर. आता इकडे बघा, टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी. टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी. मग मिनिमम रेनफोर्समेंट आपलं रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड. रेनफोर्समेंट इज रेनफोर्समेंट इज रिक्वायर्ड. आता काय करायचं मित्रांनो? रेनफोर्समेंट लागतं. मग काय करायचं? सगळ्यात पहिले VUS काढायचं. जर आपल्याला बेंट बार बद्दल काही नाही दिलं तर सरळ सरळ VUS काढायचं. VUS काय? VU मायनस टाऊसी इंटू बीडी. VU मायनस टाऊसी इंटू बीडी. VU किती आपल्याकडे? 6,400 सॉरी 64,800 मायनस टाऊसी किती आपल्याकडे? टाऊसी 0.5. हा, नंतर बी किती मित्रांनो आपल्याकडे? 230. डी किती आहे मित्रांनो आपल्याकडे? 350. हा, किती येतं VUS? किती? 24,000 24,000 24,630 न्यूटन. 24,630 न्यूटन. बघा मित्रांनो, आता VUS आल्यानंतर
VUS आल्यानंतर हा VUS आल्यानंतर हा VUS आल्यानंतर काय करायचं हा SV काढायचं SV फॉर वर्टिकल स्टिरअप हा 0.87 FY ASV into D divided by VUS 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 नीट काढा 24,630 हे 230 बरोबर आहे 350 हा हे 64800 चे ना हा इकडे बघा रे मित्रांनो आता इथं काय लक्षात घ्या इथं 6 mm डायमीटर आहे लक्षात ठेवा मित्रांनो याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये पण जर 6 mm घेतला असेल तर 6 mm साठी 250 FY 250च घ्यायचं 6 mm साठी FY किती घ्यायचं 250च घ्यायचं 6 mm साठी ज्या स्पेसिंग गेले FY 250च घ्यायचं 6 mm साठी FY किती घ्यायचं 250च घ्यायचं तर इकडे बघा 0.87 FY किती आहे 250 इंटू ASV 2 लेगड पाय भागिले 4 6चा वर्ग इंटू D किती आहे मित्रांनो 350 डिवायडेड बाय 24,630 किती येतं SV किती 174 mm 0.77 mm मग आता मिनिमम स्पेसिंग साठी काढायचं SV मीनचा काय फॉर्म्युला आहे 0.87 FY ASV अपॉन 0.4 B तर 0.87 FY किती आहे 250 ASV 2 इंटू पाय भागिले 4 हे बाजूला पण काढून ठेवू शकतो बरं 6चा स्क्वेअर हा डिवायडेड बाय 0.4 इंटू बी किती आहे 230 किती येतं मिनिमम स्पेसिंग 133.66 mm नंतर SV मॅक्स काय करतात 0.75 D किती येतं 0.75 इंटू 350 किती येतं हे किती 300 mm 300 mm अप्रॉक्सिमेटली 300 mm हा मग आता काय करायचं लक्ष द्या SV मॅक्स ची व्हॅल्यू येते 262.5 आणि मग काय करायचं मित्रांनो आपल्याला स्पेसिंग कोणची घ्यायची याची 170 mm ची 2 लेग 6 mm डायमीटरचे स्पेसिंग तिचे सेक्शन किती आहे स्पेसिंग 170 mm समजलं हा धन्यवाद